नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपण पाहतो का ऑफिसमध्ये झालेल्या मजेशीर गेम नंतर सर्वच कर्मचारी हे आपापल्या कामांमध्ये लागून जातात. आपण समायराच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या डोक्यामध्ये मात्र एकच वेगळा डाव सुरू होता. गेममध्ये जय काही क्षण शर्वरीच्या हातावरती डोकं ठेवून झोपलेल्यासारखा दिसला, पण तो फक्त खेळाचा भाग होता. पण समायराने त्या एका क्षणाला मोठं रूप देण्याचं ठरवलेलं होतं. तिने संपूर्ण व्हिडिओ मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि मनामध्ये म्हणते की आता हा व्हिडिओ तेजस्विनी आंटीला पाठवल्यावरती जय आणि शर्वरीमध्ये मोठं वादळ उठणार आहे आणि तेच तिला पाहिजे होतं. क्षणाचाही विलंब न करता समायराने हा व्हिडिओ तेजस्विनीलाच पाठवून दिला. घरामध्ये बसलेल्या तेजस्विनीच्या मोबाईलवरती मेसेज आला आणि तिने व्हिडिओ सुरू केला. सुरुवातीला सगळं कर्मचारी हसत खेळत गेम खेळताना दिसत होते, पण पुढच्याच क्षणी जय शर्वरीच्या हातावरती डोकं ठेवून बसलेला दिसला आणि तेजस्विनीच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. तो म्हणते की जय, हे काय पाहते मी? ती संतापाने ओरडते आणि तिने पुन्हा पुन्हा तोच भाग पाहिला आणि तिचा राग अनावरच झाला. आणि मी किती वेळा सांगितलं होतं शर्वरीपासून तू दूर राहा, तरी पण माझ्या डोळ्यामध्ये धूळवेग करतोय का तू? असं ती मनामध्येच म्हणत असते. आणि लगेच ती जयला फोन लावते आणि रागाच्या भरात तिने मोबाईल सोफ्यावरती फेकून दिलेला असतो. इतक्यातच गौतम तिथे येतो आणि म्हणतो, आई, एवढा राग कशाचा करते तू? तेव्हा तेजस्विनीने मोबाईल त्याच्या हातामध्ये दिला आणि तो म्हणतो की गौतमने शांतपणे पूर्ण हा व्हिडिओ पाहिला आणि म्हणाला, आई, हा तर ऑफिसचा गेम होता आणि ह्यात काही चुकीचं दिसत नाही. तुला दिसत नसेल, पण मला सगळं दिसतंय, असं तेजस्विनी म्हणते. आणि तेजस्विनीचा आवाज आणखीनच कठोर झालेला आहे आणि ती म्हणते का आज हा गेम आहे, उद्या प्रेम असेल आणि परवा लग्नाची हट्टाची मागणी असेल, जसं का तू केली, आणि मी हे होऊच देणार नाही. तेवढ्यातच समायराचा फोन आलेला असतो आणि ती म्हणते, आंटी, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण ऑफिसमध्ये सगळे जण जय आणि शर्वरीची जोडी म्हणून चिडवत होते आणि म्हणून मी तुम्हाला खरं काय ते सगळं कळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ पाठवलेला होता. समायराचं हे बोलणं ऐकताच तेजस्विनीचा संताप शिगेलाच पोहोचतो आणि ती म्हणते, धन्यवाद समायरा, तू योग्य वेळी मला जाग केलेलं आहेस, असं ती म्हणत असते. समायरा फोन ठेवून स्वतःशीच हसत राहते आणि म्हणते, आता खरी मजा सुरू होणार आहे. दुसरीकडे आपण पाहतो तर जय अजूनही ऑफिसमध्येच आहे आणि अचानक त्याच्या मोबाईलवरती तेजस्विनीचा फोन येतो आणि ती म्हणते, आत्ताच्या आता घरी ये जय, आणि हा, पण एक शब्दही नको, लगेच घरी ये. तेव्हा फोन कट झालेला असतो. जयला काहीतरी मोठं घडलं असल्याची जाणीव होते आणि ते घरी पोहोचताच तेजस्विनीने एकही शब्द न बोलता मोबाईल त्याच्या समोर ठेवते. आणि जयने हा व्हिडिओ पाहिला आणि त्याला लगेच समजलं की हा ऑफिसमधील गेमचा व्हिडिओ आहे आणि तो शांतपणे म्हणतो, आई, हा फक्त गेम होता, दुसरं काहीच नाही. तेव्हा माझ्याशी खोटं बोलू नकोस, तेजस्विनी म्हणते. आणि ती म्हणते, मी खोटं बोलत नाहीये, मग शर्वरीच्या हातावरती डोकं का ठेवलंस आणि हा भाग कशाचा होता? तेव्हा गेम मध्ये तसं टास्क होता आई, आणि सगळे कर्मचारी तिथे होते, कोणी काहीच चुकीचं केलेलं नाही, असं जय म्हणतो. पण तेजस्विनी काही ऐकायलाच तयार नव्हती आणि ती म्हणते का आजपासून शर्वरीला या ऑफिसमध्ये जागा नाही आणि शर्वरीपासून कायमचं तू दूर राहा आणि तिच्याशी गरजेपुरतंच बोलायचं, बाकी काहीच नाही. जयचा संयम तुटू लागतो आणि तो म्हणतो, आई, प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहणं तू आता बंद करशील का? आणि एकच व्हिडिओवरून माणसांचा स्वभाव ठरत नाही. आणि तेजस्विनीने कठोर आवाजात उत्तर दिलेलं असतं की माझा निर्णय बदलणार नाही जय, माझा निर्णय अजिबात बदलणार नाही. हे सगळं दारामागून ऐकत असलेली अशावरी हे चिंतेत पडलेली असते. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जय नेहमीपेक्षा खूप शांत होता आणि शर्वरीने विचारलं की जय, काय झालेलं आहे? कालपासून तुम्ही एवढे शांत का आहेस? तेव्हा जय काहीच बोलणार इतक्यातच समायरा तिथे आलेली असते आणि ती म्हणते, शर्वरी, काही लोकांमुळे घरामध्ये किती मोठे वाद होतात हे आता तुला लवकरच कळेल, ती म्हणते. तेव्हा शर्वरीला समायराच्या बोलण्याचा अर्थच समजलेला नसतो, पण जयच्या मनामध्ये संशयाचं बी पेरलं गेलेलं आहे. आता हा व्हिडिओ आईपर्यंत पोहोचला तरी कसा? आणि ऑफिसमधून तो पाठवू शकणारी व्यक्ती एकच आहे आणि ती म्हणजे समायरा. जयने ठरवलेलं आहे का आता याचं सत्य शोधूनच काढणार. मात्र त्याला त्याच वेळी समायराने आणखीन एक धक्का द्यायचं पाऊल उचललेलं असतं आणि तिने व्हिडिओतील फक्त जय शर्वरीच्या हातावरती डोकं ठेवून असलेला भाग कापून वेगळा केला आणि तो सोशल मीडियावरती गुप्तपणे व्हायरल करण्याची तयारी सुरू केलेली असते. समायराला वाटत असतं की आता जय आणि शर्वरीचं नातं कायमचंच तुटणार आहे, पण तिला कल्पनाही नसते का तिच्या मोबाईलमध्येच तिच्या कारस्थानाचा सगळ्यात मोठा पुरावा कैद झालेला असतो. आता तो पुरावा जयच्या हाती लागला तर समायराचाच खेळ संपणार आहे आणि तेजस्विनीलाही तिची सगळ्यात मोठी चूक पण समजणार आहे. पण ह्या सगळ्यानंतर आता जय शर्वरीपासून लांब राहील
का मग दोघांमध्ये अंतर ठेवून असेल का मग दोघंही आणखीनच जवळ येतील, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.